तर कोल्हापूरची धनश्री तोडकरही प्रेमासारखीच तीही सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे। कोल्हापूर शहरात ताराराणी विद्यापीठाच्या मागील बाजूस तिचं छोटंसं घर। वडील गेल्या 2 वर्षांपर्यंत चहाची गाडी चालवायचे। परिस्थितीमुळे महागडे कोचिंग क्लास तिला न परवडणारे, त्यामुळे स्वतः अभ्यास करून ती 12वीला बोर्डात 11वी आली। तिच्या जिद्दीची कहाणी दैनिक सकाळनं छापल्यानंतर तिला मदतीचा ओघ सुरू झाला। हा आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरल्याचं धनश्री सांगते। मी तर म्हणेन की सुधाकर काशीद साहेब माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरले, कारण त्यांच्यामुळे पेपरला आलं, त्यामुळे ते सतेज पाटील आले। बीकॉमच्या परीक्षेत शिवाजी विद्यापीठात ती 5वी आली। त्यानंतर सीए होण्याची जिद्द तिनं बाळगली आणि आत्मविश्वास, अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर तिनं हे यशही मिळवलंच। याचं श्रेय ती आई वडिलांना आणि त्यांच्या संस्कारांना देते। इतके दिवस वडील घरचा गाडा हाकत होते, पण महापालिकेनं त्यांची चहाची टपरी जप्त केली। त्यामुळे रुग्णालयात काम करणाऱ्या आईनं घरची जबाबदारी उचलली। घराला भिंती नाहीत, घराला तट्ट्या आणि प्लास्टिकचा कागद। धनश्रीला आता हे चित्र बदलायचंय। धनश्रीची स्वप्न मोठी आहेत। घरातील 6ही मुलींना असंच मोठं करण्याची तिच्या आई वडिलांची इच्छा। आपल्याला मुली आहे, कुठं नाही कुठं तर त्यांच्या पायावर उभा केला की त्यांचा प्रपंच चांगला होणार। आपलं कसं एकाला 4 मुली झाल्या, आपलं काय मिळवतं आपण नाही, त्यांना काय करता येत नाही। त्यांच्या पायावर उभं राहिलं की त्यांनी जिद्दीनं आपल्या स्वतःच्याला काय बी करू शकतात। म्हणून माझी एक जिद्दच होती की मुलींनी सगळ्या शिकवायचं। 12वीला ज्या टायमाला ती बोलत आली त्या टायमाला ती खात्री वाटली ती होणार म्हणून। आणि ती परवा मला म्हणाली ती एक पेपर मला अवघड गेला आहे पप्पा, काय करू? काही भिऊ नकोस म्हटलं, काळजी करू नकोस, तू नक्कीच होणार। हे ज्या दिवशी परीक्षा ती चालू होती त्या टायमाला त्यानं मला सांगितली ती, आणि त्या टायमाला हेच तिला बोललो मी की काळजी करायची नाही। आणि आता मला अभिमान एवढा वाटतो तिला की ह्या स्टेपला जी पोचली म्हटल्यानंतर आमचे हे काय झाले, क्रेडिट कार्डपुढे गेले आमचे। सीएच्या परीक्षेत आपली बुद्धिमत्ता दाखवून प्रेमा आणि धनश्रीनं स्वतःच्या कुटुंबाचंच नाव मोठं केलं नाही, तर महिलांसाठी अभिमानास्पद असं काम केलंय।